असं म्हटलं जातं कि हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है। जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार, स्ट्रायकर एंड वरती तेजस। पहिला चेंडू आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती आहे। पंचांचे दोन्ही आज समांतरी धाव असेल, अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होतीये। फुकट ते पौष्टिक अगदी त्याप्रमाणे सिंगल धाव पाहायला मिळाली। इथे कॅचची संधी होती, बॅकवर्ड पॉइंट मध्ये कॅच कंप्लीट होतीये। हाताचा पिसरा फुलवला आणि त्यामध्ये कॅच कंप्लीट केली जाते। फलंदाज होतोय बाद, लागतोय हा पहिला झटका। मॅचची गोल्डन विकेट कॅरी तेजस बॅक टू द पवेलियन। असताना पाहायला मिळतोय मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली जाते। अर्थातच तेजस बॅक टू दी पवेलियन। नवीन फलंदाज सोहेल येतोय। म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। लोग आज भी पूछते पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता। पहिली विकेट गेली त्यानंतर भरोसा दाखवण्यात येतोय सोहेल वरती। तो भरोश्याला साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल का, हा मोठा प्रश्न असेल की दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल हे पाहणं महत्वाचं। यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू खेचून मारलाय ऑन साइडला, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय। डाऊन दी बॉल आपल्याला फिल्डर हरीश पाहायला मिळतील, उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 2 आकड्यावरती। असं म्हटलं जातं की थेंबे थेंबे तळे साचे, त्याचप्रमाणे प्रत्येक धावेला इथून महत्व दिलं जातो, एका एका धावेला इथून महत्व दिला जातोय। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक। इनफिल्डला भेदून बॉल सीमा पार, गॅप होता मोठा, धावांना नसेल तोटा, बॉल सीमा पार, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत येतोय हा चौकार। मदतीने 6 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी करायची असेल तर तुम्हाला गॅप शॉट सिलेक्शन करणं गरजेचं आहे। यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगला चेंडू होता। डॉट बॉलची समाप्ती होती षटक क्रमांक मार्गसह। मैदानाच्या आतमध्ये पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये कमबॅक केलं जातंय। एक तेरी तो एक मेरी, अगदी म्हटलं जातं की इटका जवाब पत्तर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, वार वरती पलटवार। यावेळेस फुल टॉस चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळतोय इनफिल्डला भेदून, ओव्हर द फिल्डर रेड, बॉल सीमारेषा पलीकडे स्क्वेअर लेगला क्लिअर करत धावा मिळतील 4, रन मिलेंगे 4, तभी तो होगा बेडा पार, बॉल सीमा पार, येतोय चौकार। त्यांना सोन्याचं हार नकोय तर ती चमचमती ट्रॉफी स्वतःच्या गावामध्ये न्यायची, कारण ग्रामीण क्रिकेटर म्हटलं तर ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, फक्त आणि फक्त आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतात। इथे पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये। चित्त्याच्या वेगाने सशाच्या चपळाईने रनिंग बिटवीन द विकेट कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल। अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल। पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 पाहायला मिळेल। 12 रन।
षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल टीमची टोटल स्कोर कार्डवरती 1-12 अशी पाहायला मिळतीये. पॉवर प्लेचा विचार केला तर दोन्ही संघांच्या बाजूने हा पॉवर प्ले पाहायला मिळतोय, कारण 8 ते 15 मध्ये कुठेतरी पॉवर प्ले गेला तर आपण म्हणतो 50-50 पॉवर प्ले गेला. इथे आपण पाहतो एकंदरीत 12 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूने विकेट देखील पडली, दुसऱ्या बाजूने चांगली धावसंख्या देखील झाली. मॅच 50-50 पाहायला मिळतीये. या वॉटर बॉल अप्रतिम असं चेंडू पाहायला मिळाला. थोडेसे शफल झाले होते कोलवा टप्प्याच्या चेंडूला यॉर्कर लेनचं केलं. अगदी डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात कशी असावी तर प्रॉपर अशी असावी. यॉर्कर लेनचा चेंडू होता. फलंदाजाला पूर्ण प्रकारे या चेंडूवरती अदबल केलाय. यावेळेस देखील पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. तो क्रशिंग यॉर्कर कसा असावा तर तो अगदी असा असावा. एक धाव कंप्लीट होतो असताना पाहायला मिळेल. लिगबाजच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. 4 षटकांचं पूर्वार्ध आपल्याला पाहायला मिळेल, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्ण सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. इथे देखील यॉर्कर लेनचा चेंडू होता. जजमेंट थोडंसं खराब पाहायला मिळतोय. दरम्यान बॅकिंगला आलेत स्वतः संदीप येतात बॅकिंगसाठी. इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा 2 धावेच्या मदतीने 15 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं. 4 षटकांमध्ये मॅक्सिमम तुम्हाला धावा बनवणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुमच्या गोलंदाजांना दुसऱ्या इनिंगमध्ये डिफेन्स करत असताना कुशन मिळू शकतो. इथे चांगली धावसंख्या बनवावी लागेल. यावेळेस बॉटम एंडचा चांगला वापर. हेलिकॉप्टर उडवलं जात आहे. ताकदीचा वापर, एलिव्हेशन प्रॉपर आणि बॉल असा षटकार. चेंडूवरती फटकेबाजी चांगली कराल तर त्यामध्ये गोलंदाजाला देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण सातत्याने यॉर्कर लेनचे चेंडू टाकले जात आहेत. यावेळेस लेन चेंज केली होती. वाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 22 वरती. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी होत होती यॉर्कर लेन वरती. जर फटकेबाजी होतीये त्यामध्ये गोलंदाजाला दोष देणं गरजेचं नाही, तर त्या गोष्टीमध्ये फलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, कारण यॉर्कर लेनचे चेंडू अतिशय घातक असतं आणि त्यावरती चांगला फटका येत असेल तर कौतुक होणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. एका बाजूला विकी आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला सोहेल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांचा जर विचार केला तर अनेक अप्रतिम खेळाडूंचे मांदे दोन्ही संघांकडे आहे. फुलटॉस चेंडू होता. शफल झाले होते. रूम क्रिएट करायचं होतं. चेंडू चालला होता मिड विकेटला. दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल कंप्लीट होती. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं. 2 षटकांची समाप्ती. 23 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. मॅच सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेली आपल्याला पाहायला मिळतीये. 23 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एका बाजूने विकी, दुसऱ्या बाजूने सोहेल. हे दोन्ही खेळाडू खेळपट्टीवरती चांगली कामगिरी करतायत असं म्हटलं जातं. वारा पाहून पाठ फिरवणं गरजेचं, अंतरून पाहून पाय पसरणं गरजेचं आहे. अगदी त्यानुसार चेंडूच्या मॅरेटनुसार फटकेबाजी तुम्ही करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. चेंडूच्या मॅरेटनुसार फटकेबाजी होतीये. विनंती असेल संदीप 11 डेहनोली टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची. 23 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सध्याच्या स्थितीला चांगली धावसंख्या बनवावी लागेल शिवळेश्वर शिवळे या संघाला, कारण मागच्या मॅचमध्ये 95 धावा अशा मात्र डेहनोली संघाने बनवल्या होत्या. धावेंचं कुठेतरी पूर आणायचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. म्हटलं जातं की हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता. अगदी हिऱ्यासारखं चमकावं लागेल एका खेळाडूला जर चांगली धावसंख्या बनवायची असेल तर. एका बाजूने सोहेल आहे, दुसऱ्या बाजूने विकी आहे. बघूया दोघांच्या माध्यमातून कामगिरी कशी केली जाते. बॉलिंग मार्क वरती तिसऱ्या षटकासाठी
हरी आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला विकी स्ट्रायकर एंडवरती असतील. इनसाइड दी सर्कल 4 प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील. इनसाइड दी सर्कल शॉटमध्ये थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यासोबत एक्स्ट्रा कव्हर असं मात्र पाहायला मिळेल. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय डेनोली टीम. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, फंबल होत आहेत. दरम्यान बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतीये नशिबाची साथ आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. लक फॅक्टर ऑन करणारा इथे देखील चांगला फटका पुन्हा एकदा पुल केलं जात आहे. फुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल हिट. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. जर सपोर्ट असेल ना, मी म्हणेल संघ जिथं 10 धावा बनवत असेल तिथे 20 धावा बनवेल. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. मी उल्लेख करतो तो सपोर्ट असं असणं गरजेचं आहे, कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर एक गाव 11 खेळाडू आणि त्यामागे 100च्या संख्येने पाठीराखे येतात. आणि ज्यावेळेस पाठीराखे येतात, तुम्ही जिंकल्यावरती तुमचं कौतुक करतात, तुम्ही हारल्यावरती नक्कीच तुम्हाला सांगतात, तुम्हाला शिकवतात, तुम्हाला ओरडतात. परंतु त्यासोबतच जर विचार केला तर सर्वांच्या भावना तुमच्यासोबत जोडल्या गेल्या असतात. हेच ग्रामीण क्रिकेट आहे. इमोशन्स आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली जाते. विकीसाठी सोहेल बाद होतोय आणि फलंदाज बाद होतोय. लागतोय दुसरा झटका. बॅटिंग करत असताना शिवलेश्वर, शिवले संघाला 35 या आकड्यावरती दुसरा गडी बाद. या चेंडूवरती आपण पाहतोय संघर्ष करत असताना फ्लाय इन टू द एअर अँड ड्रॉप इन टू द फिंगर. लागतोय तिसरा झटका. बॅटिंग करत असताना 35 या आकड्यावरती शिवलेश्वर, शिवले संघाला फलंदाज
पाहतोय खूप जास्त प्रमाणामध्ये एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळत आहेत बाळा मते सरांच्या माध्यमातून. वन ऑफ द लेजेंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख, एक लेजेंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. बाळा मते यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. अगदी म्हटलं जातं ना, तीन प्रकारचे आपण पाहतो जे मात्र प्रेक्षक असतात, हौशे गौशे आणि नवशे. पहिले असतात हौशे जे हौशेने येतात, दुसरे असतात गौशे जे संघाला गवसत येतात, आणि तिसरे असतात नवशे ज्यांचा आणि क्रिकेटचा काही संबंध नसतं, परंतु म्हणतात ना पिने वाले को बहाना चाहिए. अशा प्रकारचे हे सर्व प्रेक्षक असतात आणि याच दर्दी प्रेक्षकांमुळे ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जी मात्र फुलत असताना. यावेळेस आपण पाहू शकतो चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक 4 मार्गासह रोहित आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट येतोय. 36 धावा स्कोरबोर्डवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला शिवळे संघ, दुसऱ्या बाजूला डेहनोली संघ. अखेरच्या अंतरावरती दोन्ही संघ यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. कॉलिंग मध्ये खराबी होती. म्हटलं जातं की हमें तो अपनों ने लूटा, गेरो में कहा दम था और अपनी कष्टी वाट उभी जहा पे पाणी गमता. विकेटचं बदल लागतोय. चौथा झटका 36 आकड्यावरती शिवशिवळेश्वर शिवळे संघाला. पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकर एंडवरती असतील. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर त्यांच्याकडे कॅलिबर आहे, त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, परंतु तुमच्याकडे कॅलिबर पोटेन्शियल असणं दुसरी गोष्ट आणि संघाला ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस तशी कामगिरी करणं ही मात्र दुसरी गोष्ट आहे. बघूया इथे कशी कामगिरी केली जाते. गोलंदाज तयार होतोय. फुल करायचा प्रयत्न, बॅटची कडा लागतीये. शॉट मध्ये फाईन लेग होते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 37 रन ऑन दी स्कोर कार्ड. म्हटलं जातं की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी तो मेरी उड़ान बाकी है. ये जमीन मंजिल नहीं है मेरी दोस्तों, अभी तो पूरा आसमान बाकी है. या काय चेंडूंवरती 21 चेंडूंवरती काय झालं यापेक्षा या 3 चेंडूंवरती कशी मी कामगिरी करू शकतो यावरती कुठेतरी भर द्यावा लागणारे शिवळे संघाला. बॅटिंग करत असताना 2 मोठे फटके आले. 50 पर्यंत धावसंख्या गेली तर मात्र सामन्याला कलाटणी मिळू शकते. इथे आपण पाहतोय बॉल निघून चालला मिड विकेटला क्लिअर करत. ओ द फिल्डर हेड, बॉल सीमा पार. संघर्षाचा बिगुल असतो आणि संघर्षाचा शंखनाद फुंकणारा येतोय. संघर्षमय षटकार. करवड बदलताना पाहायला मिळेल. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र
आपण पाहत असतो. यावेळेस चांगला चेंडू होता, फलंदाजाची देखील चूक नव्हती, चेंडू पडला, खाली राहिलाय. दरम्यान आपण पाहू शकतो अंपायर डिसिजन सांगायचंय. बॅटकट आपल्याला पाहायला मिळेल. येस, बॅटकट आपल्याला एकंदरीत एक धाव पाहायला मिळते. टीमची टोटल 44 आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे. एका चेंडू सगळे शिल्लक. एक मोठा फटका कुठेतरी येणं गरजेचं. एक मोठा फटका आला, 50 पर्यंत धावसंख्या गेली तर मात्र चेसिंग करत असताना संदीप प्लवन डेहनोली संघ त्यांची देखील दमछाक होऊ शकेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय पॉइंट रिजन मध्ये. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. अशा रीतीने आपण पाहू शकतो 22 स्वरूपात एक धाव कंप्लीट. 4 षटकांची समाप्ती. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. 46 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 11.50 सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. 24 चेंडूंमध्ये 46 धावेची गरज. अगदी एनालाइज करायचं झालं बॉलिंगचं तर पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये देखील त्याच रेंजमध्ये पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा, चौथ्या षटकामध्ये 9 धावा. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल जाऊन पोचली 45. 46 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती असेल शिवलेश्वर शिवळे टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची. त्यासोबतच सलामीचे दोन्ही बॅटर संदीप प्लवन डेहनोली टीमने देखील विदिन 2 मिनिट्स रिपोर्टिंग करायचं. 46 धावेंचं टार्गेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. आमचे सागर कापडी म्हटलं तर वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर आणि त्यांचे अगदी फॅन आहेत. सागर कापडी म्हटलं तर गौतमी पाटीलला जितकी क्रेज नाहीये त्यापेक्षा जास्त क्रेज सागर कापडी यांना आहे. मुरबाड एक्सप्रेस मॅन फ्रॉम कलमखांडे पडलं संघाला पडलेले एक आणि गावाला पडलेले एक गोड स्वप्न म्हणजे सागर कापडी सर. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. अनेक स्पर्धा मग त्या एक गाव एक फॉर्मॅट मधल्या असू द्या, तालुका अप मधल्या किंबहुना व्यावसायिक गटामधल्या असू द्या, सागर कापडी सरांच्या माध्यमातून खूप सुरेख अशी कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. विनंती आहे संदीप प्लवन डेहनोली टीम आपण त्वरित फिल्डिंगची मात्र आपली सलामीचे दोन्ही बॅटर पाठवायचे. संदीप प्लवन डेहनोली टीम, दुसऱ्या बाजूला शिवलेश्वर शिवळे टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. पहिल्या मॅच मध्ये किरण असतील ज्यांच्या माध्यमातून 8 चेंडूंमध्ये 16 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या सोबतीला जर विचार केला तर हरीश यांच्या माध्यमातून 16 चेंडूंमध्ये 58 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन होतं. आता देखील तशीच कामगिरी करावी लागेल. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. मोर्या प्रतिष्ठान खाटेघर आयोजित स्वर्गीय विराज स्मृती चषक 2024 आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच उल्लेख करेल योगेशजी खाटेघरे असतील, त्याच्या समवेत दौलतजी शिंगोळे असतील, नितीनजी खाटेघरे असतील, बंटीजी खाटेघरे असतील, या सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळते, सहकार्य पाहायला मिळते. त्यासोबतच सकाळच्या सत्रापासून प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते जी मात्र सदाशिवदादा खाटेघरे साहेबांच्या माध्यमातून त्यांचा समवेत जर विचार केला तर हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय उद्योजक समाजसेवक सोमनाथदादा खाटेघरे यांचं देखील विशेष असं कौतुक करेल ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची पाहणी अशी मात्र केली जाते. मॅच आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या फेरीतीला. दुसरा सामना एका बाजूला संदीप प्लवन डेहनोली, दुसऱ्या बाजूला शिवलेश्वर शिवळे असे दोन दिग्गज संघ, मातब्बर संघ असे मात्र इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्धाराच्या वाटेवरी निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे. वादाचं काय ते तर येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पाय रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. इथे देखील तशीच कामगिरी करावी लागेल. चेंडू चांगले असतील त्यांना सन्मान द्या, चेंडू खराब असतील त्यांचा कर्पूस समाचार घ्या, परंतु तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उभे राहा, स्वतःची विकेट ची मात्र घालवू नका. इथे जर तशी कामगिरी झाली तर मॅच मध्ये फ्रंट फुटला येऊ शकतात, परंतु दुसऱ्या बाजूला विचार केलं तर बॉलिंग मार्कवरती तेजस आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये 2 विकेट्स 2 षटकांमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या.
असं तेजस आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. स्ट्रायकर एंड वरती पहिल्या मॅचचा सुपर हिरो अर्थातच 16 चेंडूंमध्ये 6 षटकार 4 चौकारांच्या मदतीने 58 धावांचं कॉन्ट्रीब्युशन असलेला हरेश. नॉन स्ट्रायकर एंड वरती किरण, गोलंदाज तयार. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. पहिला चेंडू आपण पाहतोय रिव्हर्स खेळायचा प्रयत्न दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये. कुठेतरी अटॅकिंग इंटेंट आपल्याला पाहायला मिळतो हरेश यांच्या माध्यमातून. जर्सी नंबर 45 मध्ये अर्थातच हिटमॅनची जर्सी क्रमांक आहे. बघूया त्यांचा फॉर्म हिट मध्ये असेल का. जर फॉर्म हिट मध्ये असला तर मामला सुपर हिट असेल. यावेळेस बॅकफुटला आले, बॅटची कडा लागते. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली होती फॉलो थ्रू मध्ये. दरम्यान एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड ओपन होतो. एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळेल. सदाशिवदादा खाटेकरे ती मात्र आपल्यापासून रजा घेत आहेत. सकाळच्या सत्रापासून त्यांची उपस्थिती होती. त्यांचं देखील विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे. एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचं. बघूया मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी कामगिरी होती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ज्यावेळेस रिलीज केला जातोय चेंडूला त्यावेळेस आपण पाहतोय कुठेतरी आवाज निघत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं अतिरिक्त ताकद लावली जाते, अतिरिक्त मी म्हणेल भार लावला जातोय ज्यावेळेस चेंडू रिलीज केला जातोय आणि त्याचमुळे आपण पाहतो अतिरिक्त पेस उपलब्ध होतीये. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतीये. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. एक धाव धाव फलकावरती अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. 45 धावांची अजूनही गरज आहे. 20 चेंडू आणि 45 असं समीकरण पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका बॅकफुटला आले, रूम क्रिएट केला आणि त्यानंतर बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे. 4 धावांची मोहर या फटक्यावरती. बॉल सीमा पार, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये, जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. यावेळेस देखील चांगला फटका इनफिल्डला भेटून बॉल चाललाय डीप मध्ये. अप्रतिम फिल्डिंग सोहेलच्या माध्यमातून. लॉंग ऑफ मध्ये होते तिथून मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेत. इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. 7 धावा धाव फलकावरती. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 18 चेंडू विजयासाठी मात्र 39 धावांची गरज असेल. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 18 चेंडूंमध्ये 13च्या सरासरीने 39 धावांची गरज. म्हटलं जातं की रख हौसला कि वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. रख हौसला कि वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. अगदी त्याचप्रमाणे स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये मी उतरलोय, संघाने माझ्यावरती जिम्मेदारी ठेवली आहे.
आणि संघाला मला कुठेतरी इथे फ्रंट फूटवरती घेऊन यावा लागेल. दुपती नाही येईल, संघाचा तारणहार बनावा लागेल. परंतु कुठला खेळाडू संघाचा तारणहार बनेल आणि कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल, येणारे 18 चेंडू आपल्याला सांगून जातील, ज्यामध्ये 39 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती उद्या आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये येते तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय हरीश पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. यावेळी चांगला चेंडू होता. यॉर्करचा चेंडू अगदी खोदून काढायचा प्रयत्न सोहेल आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑफ लाय दरम्यान 2 धावा कंप्लीट केले जातात. फिल्डिंग चांगली होती परंतु थोडेसे फंबल झाले होते. कदाचित एक धाव असती तर हरीश जो मात्र रेड आउट फॉर्म मध्ये आहे तो स्ट्रायकर एंड वरती येऊ शकला नसता. इथे तो स्ट्रायकर एंड वरती टीमची टोटल 9 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. फुल रिस्ट्रिक्शन्स ओपन होत असताना पाहायला मिळतील. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. प्रतिमाशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. सध्या चर्चेत असलेला विषय जर आपण पाहिलं तर मुरबाडमध्ये स्वर्गीय विराज स्मृती चषक आज आपण पाहू शकतो. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय अनेक व्ह्युअर्स या क्रीडा स्पर्धेला पाहत आहेत. ठाण्याच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंच त्यांच्या मागे तो प्लेयर आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच स्क्वेअर लेग पासून थोडासा वायडिश बॅकवर्ड रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो प्लेयर. तो एक प्लेयर पाहायला मिळतोय, बाकी कुठलाच प्लेयर दिसत नाहीये. जो डीप मध्ये आहे, डीप स्क्वेअर लेग मध्ये, तो आपल्याला थोडासा बॅकवर्ड रिजन मध्ये पाहायला मिळतोय. अंपायर तुम्हीच या वाटलं तर.
अंपायर डिसिजन सांगायचं आहे. येस, नो चेंडू असेल त्यामुळे पुढील चेंडू फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. 9+2 एकंदरीत 3 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. 10 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी केली जाईल हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोचली 10 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 36 धावांची गरज असेल. यावेळेस चांगला फटका होता आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वारेशी वार्तालाप करत असताना बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार पाहतोय हरेश. त्वरित बॉलरनी बॉलिंग मार्क वरती यायचं. मॅचचा जो रिदम आहे, मॅचचा जो मोमेंटम आहे तो शिफ्ट होता कामा नाहीये. त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. मॅच थांबवायची नाहीये. इथे आपण पाहतोय षटकार येतोय. फ्री हिटचा चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूवरती फुल टोल वसूल केलंय फलंदाज हरीश याने षटकाराच्या मदतीने. 16 धावा स्कोरबोर्डवरती. यावेळेस आपण पाहू शकतो वाईड बॉल येतोय. पहिला चेंडू नो, त्यावरती 2 धावा. त्यानंतर षटकाराला पहिल्या चेंडूवर त्यांनी इथे वाईड बॉल येतो. एकंदरीत या षटकामध्ये आतापर्यंत एक चेंडू हाताळताना 10 धावा खर्च झाल्यात. क्षणाक्षणाला बदलणारी चित्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतो आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि त्यानंतर एका चेंडूवरती 10 धावा पाहायला मिळाल्या. यावेळेस देखील चांगला फटका आणि धावा चांगल्या पाहायला मिळतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो फलंदाज हरेश बॅट मधून येतोय. हा अप्रतिम असा षटकार. तेवीस धाव्यांची गरज. 16 चेंडू 23 धाव्यांची गरज पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक 2 षटकार आले. सामन्याला पूर्ण प्रकारे कल्लाटणी मिळतीये. यावेळेस आपण पाहू शकतो वाईड बॉल येतोय. मॅच टर्निंग ओव्हर आपल्याला पाहायला मिळतीये. सातत्याने स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. तो विश्वास आपण पाहिला हरेश यांच्यावरती स्वतःनी ठेवला आणि त्यानंतर षटकारांची आतिषबाजी मागच्या मॅच मध्ये देखील आणि या मॅच मध्ये देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते देखील चांगला फटका. बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय. हरेश ऑन फायर आणि त्याच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॅक टू बॅक तिसरा षटकार. सध्याच्या स्थितीला होती या. इथे सबमरीन डिलिव्हरी होती. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाज थोड्याशा प्रमाणामध्ये बीट झालेत. यामध्ये फलंदाजाची देखील काही चुकी नव्हती कारण सबमरीन डिलिव्हरी होती. अशा परिस्थितीमध्ये 100 पैकी 99% बॅटला चेंडू लागत नाही. अजूनही जर विचार केला तर 2 चेंडूंचा काही शिल्लक पाहायला मिळतोय. 14 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. यावेळेस चांगला चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. सिंगलच्या मदतीने समीकरण येऊन ठिपलंय. 13 चेंडू 15 धावांची गरज. सोपं मापक असं आव्हान आहे परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक करावा लागेल कारण म्हटलं जातं की गिरने से डरोगे तो उडान कैसे भरोगे और ये क्रिकेट है मेरी जान, यहाँ पे मेहनत नहीं करोगे
तो आगे कैसे बढोगे. इथे मेहनत गोलंदाजाला करावी लागेल, टिचून मारा करावा लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरं. 2 षटकांची समाप्ती, 31 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू विजयासाठी 15 धाब्यांची गरज. सूचना येते, प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझे असे काही शब्द नाही आहेत. कारण काय होतं, बहुतेक वेळा मी पाहिलेलं आहे, मी थोडंसं स्पीडअप करायला सांगायचं, सामना व्हायचा फिनिश, आणि त्यानंतर मला घरी गेल्यावरती कॉल यायचे, तुम्ही स्पीडअप करायला सांगितलं म्हणून मॅच आम्ही हारलो. जसे की मॅचमध्ये बॅटिंग बॉलिंग मिस करत होतो. खूपदा असं पाहायला मिळतं. बघा, आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते की कुठलाही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. बिरवाडी संघ देखील पुन्हा एकदा उपस्थित राहतोय. मनोज सर अँड कंपनी जे मात्र बॅक टू बॅक 2 मॅचेस जिंकली आणि आता क्वालिफाईंग राऊंडमध्ये ते पोहोचलेत. दुसऱ्या बाजूला कुठला संघ असेल, जर शिवळे संघ आला तर मात्र युवा जोश आपल्याला इन ॲक्शनमध्ये दोन्ही बाजूंना पाहायला मिळेल. पण जर डेनोली संघ आला तर 2 सख्खे मित्र मी म्हणेल, जे मात्र इन ॲक्शनमध्ये एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये असतील. बघूया काय कामगिरी होतीये इथे. युमेस आय विल डेफिनेटली, फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. हकेच्या अंतरावरती असलेले दोन्ही संघ जे मात्र आपण पाहू शकतो. एका बाजूला जर विचार केला, डेलोली संघ देखील इथून दिसतोय, गाव दिसतोय. दुसऱ्या बाजूला विचार केला तर राईट साईडला आपल्याला शिवळे गाव देखील पाहायला मिळते. दोन्ही संघ प्रॅक्टिसला याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुल करायचा प्रयत्न होता, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते तेजसच्या माध्यमातून. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 32 वरती जाऊन पोहोचली. 10 चेंडू 14 धाव्यांची गरज. समीकरण दोन्ही बाजूंनी झुकलेला पाहायला मिळतो. इथून 2 ते 3 चेंडू डॉट आले तर मॅचला कलाटणी मिळू शकते. दरम्यान खंडूदादा मोरे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. माजी सरपंच मुरबाड, ज्यांच्या माध्यमातून विकासांचं काम सातत्याने केलं जातं. मग तो मुरबाड क्षेत्र असू दे किंबहुना आजूबाजूचा परिसर असू दे, असे आपले दादा. त्यांना विनंती, या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष सस्ने हार्दिक असं स्वागत असेल. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 34 धावा धावफलकावरती. 9 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज. सोपं मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला 3 चेंडूंमध्ये 2 विकेट किंबहुना 2 डॉट बॉल आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी येऊ शकेल. बघूया कशी कामगिरी होती. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. 8 चेंडू आणि त्यामध्ये 12 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल सोहेल येत आहेत. कॅच होतीये कंप्लीट. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच बाय सोहेल. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन.
12 धावांची गरज. मॅचला कल्लाटणी मिळते, मॅचला करवड बदलताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, अगदी त्याचप्रमाणे ही मॅच देखील करवड बदलताना पाहायला मिळते. कधी बाजी इधर तर कधी बाजी उधर, कधी वर्चस्व शिवळे संघ गाजवतोय तर कधी वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. डेहनोली संघ क्षणाक्षणाला बदलतायत चित्र मॅच मध्ये आणि मॅचचं समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 7 चेंडू, विजयासाठी 12 धावांची गरज. पाहूया कुठला संघ इथून विजय प्रस्थापित करेल आणि कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. येणारे 7 चेंडू आपल्याला सांगून जातील कुठला संघ इथून सामना जिंकेल आणि कुठल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती बिकी, जिच्या माध्यमातून आउटस्टँडिंग गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. संघाचा तारणार म्हणून सध्याच्या स्थितीला तो पाहतोय. इथे चांगला फटका, बॉल चालला डीप मध्ये, दरम्यान कंप्लीट होती. सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज बाद होईल. विकेटचं होतोय पतन. अशा रीतीने समीकरण येऊन टेपले. येणारे 6 चेंडू, विजयासाठी 11 धावेंची गरज. बाजूने इट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिॲक्शन, ठोसास ठोसा असं देण्याचं काम केलं जात आहे. पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे कामगिरी होत होती, अगदी त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना कामगिरी आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळते. समीकरण येणारे 6 चेंडू, विजयासाठी 11 धावेची गरज. म्हटलं जातं की चलता रहूंगा पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मिल जाएगी मंजिल, या तो अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल दोन्ही संघांना आणि दोन्ही खेळाडूंना जे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण अभी नाही तो कभी नाही. आज जर हरलात तर या स्पर्धेसाठी तुम्हाला 1 वर्ष 52 आठवडे 12 महिने 365 दिवस 8760 तास या क्रीडा स्पर्धेची वाट पाहावी लागेल. येणारे 6 चेंडू, 11 धावेची गरज. स्ट्रायकर एंड वरती प्रवीण. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू, 11 धावेची गरज. अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळतीये. ज्यावेळेस मी म्हणेल किरण आणि हरीश असे मात्र बाद झाले, त्यानंतर मॅचला कलाटणी मिळते. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. सोहेल येत आहेत. कॅच होती कंप्लीट. सोहेल आहे तो कॅच होगी कंप्लीट असं म्हणायला हरकत नाहीये. फलंदाज होतोय बाद. पुन्हा एकदा ट्विस्ट. समीकरण येणारे 4 चेंडू, विजयासाठी 11 धावेंची गरज. आज झाला होता आणि त्याच गोष्टीची आठवण आता तंबूमध्ये बसलेल्या फलंदाजाला येत असेल. 4 चेंडू, विजयासाठी 11 धावेंची गरज. 35 धावा स्कोरबोर्डवरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मॅचला पूर्ण प्रकारे टर्न मिळतोय. मॅचला पूर्ण प्रकारे ट्विस्ट मिळताना पाहायला मिळतोय. कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. येणारे 4 चेंडू आपल्याला सांगून जातील. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर येतोय विकेट.
परंतु कमबॅक होऊ शकतो डेहनोली संघाचं देखील. फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं तर असिस्टमेंट थोडंसं खराब. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी चांगली होती. दरम्यान कंप्लीट होतात 2 धावा आणि इथे फलंदाज बाद होतोय. 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. आता समीकरण येऊन ठेपलंय. येणारे चेंडू शिल्लक 3. विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला शिवशिवळेश्वर शिवळे, दुसऱ्या बाजूला तीन चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज पाहायला मिळतीये. एका बाजूला डेहनोली, दुसऱ्या बाजूला शिवळे. सामना कुठलाही संघ जिंकू द्या, इथे विजय आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा आणि विजय असो मात्र पाहायला मिळतोय स्वर्गीय विराज स्मृती चषकाचा आहे. फुल टॉस चेंडू होता. फिल्डर पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होती. दरम्यान तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. OUT फलंदाज होतोय बाद. समीकरण येऊन टेपलं. येणारे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये तेजसनी जी मेहनत केली आहे, तिसऱ्या षटकामध्ये विकीने जी मेहनत केली आहे, त्या मेहनतीवरती पाणी टाकलं जाईल की ती मेहनत सार्थ होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. हे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल असे मात्र डेहनोली संघाच्या बाजूने. एका बाजूला आपल्याला रोहित पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय रोहित असेल, दुसऱ्या बाजूला सुभाष पाहायला मिळतील. दोघे पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहू शकतो. जसे नंबर 18 मध्ये आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपण पाहतोय रोहित आहे, दुसऱ्या बाजूला सुभाष जसे नंबर 33 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅचला टर्न मिळतोय, मॅचला ट्विस्ट येतोय, मॅचला कलाटणी मिळतीये, परंतु या 2 चेंडूंवरती कोण वर्चस्व गाजवेल हे देखील पाहणं महत्वाचं. शिवळे टीमला विनंती थोडंसं स्पीडअप करायचं, मॅचचं मोमेंटम घालवू नका. 2 चेंडू 9 धावांची गरज. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर सध्याच्या स्थितीला मॅच मध्ये पूर्ण प्रकारे पकड, मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व शिवळे संघाचं पाहायला मिळतोय. परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकतो. एका चेंडू मध्ये 11 धावा बनताना पाहिल्यात, 12 धावा देखील बनताना पाहिलेल्या आहेत. इथे डॉट बॉल येतोय आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे शिवळे संघाने. अभिनंदन टीम शिवळे. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत संदीप 11 डेहनोली संघाला. माजी सरपंच मुरबाड येथील खंडूदादा मोरे साहेबांचा शुभ सन्मान केला जात आहे. विनंती असेल सोमनाथ दादा खाटेगारे साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते दादांचं शुभ सन्मान करायचंय. माजी सरपंच मुरबाड खंडूदादा मोरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या क्रीडा स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान
सो मात्र आपल्याला पाहायला मिळेल अतिथी देवोभव पाहुण्यांचा आदर सत्कार करण्याची मात्र परंपरा आपली